त्याच्यानंतर सूरज ठाकरे यांचा सुद्धा सन्मान होतोय। मी पुन्हा एकदा राजेश पाटील यांनाच विनंती करतोय सूरज ठाकरे यांचा सन्मान करते। मोलाचं सहकार्य लाभलेले आम्हाला या स्पर्धेसाठी। लामत संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवून द्या प्लीज। वेले संदर्भात थोडीशी मदत करा, सहकार्य करा। मित्रांनो कमिंग सून आकाश दोंदे यांचा एक मोठा शो येणार आहे येणाऱ्या काही दिवसात। नक्कीच आपल्या ह्या असोसिएशन मध्ये एक मोठा शो घेऊन येणार आहे आकाश दोंदे महापोली। चला पहिली सेमीफायनल नंबर 1 ज्युनियर मध्ये हा सामना होतोय। एका बाजूला टीम असेल लामच तर एका बाजूला आंबेडकर नगर महापोली। पहिला चेंडू पहिला चेंडूवर दणदणीत खणखणीत आलाय हा दर्जेदार चौकार 4। आणि पहिला चेंडू पडलाय। 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपली नाही तर एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये घेतला जाईल। आयोजकांनी टायमिंग मला लावून दिलेले। आणि इथूनच अलाउन्स झालाय प्रेमजी गायकवाड स्वराज्य सामाजिक संस्था उपाध्यक्ष ठाणे जिल्हा। हवे चेंडू फटका बसलाय। बंटी करतो काय त्या क्षेत्रामध्ये सकाळपासून बंटी आणि 2 झेल सोडले। 1 धाव पूर्ण धावा झाल्या आहेत 5। प्रेमजी गायकवाड यांनी आता जाहीर केलं का पुढच्या वर्षी जर पालक नगराने असंच पेन चषक ठेवला तर त्या चषकाला माझ्याकडनं ट्रॉफ्या फ्री असतील। धन्यवाद। प्रेमजी गायकवाड एक दानशूर व्यक्तिमत्व
नेहमीच या परिसरामध्ये त्यांचं मोलाचं कार्य असतं. पालकने गावचे सुपुत्र एक कुलमॅन दशरथजी पाटील या मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. विनंती करतोय दशरथजी पाटील अगदी सन्मानाने मुख्य मंचावर येऊन स्थानमान व्हा. हो काय चेंडू हाताला डॉट बॉल. धावा झाल्या आहेत 5. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. एका बाजूला टीम लामस तर एका बाजूला आंबेडकर नगर. आज सुट्टीचा दिवस भरपूर मान्यवरांची मांदे आले आपल्याला पाहायला मिळाले या मैदानावर. फटका फसलाय. हो गडीबाद. पहिला गडीबाद होतो रोशन. एक पिच हिटर मानला जातोय परंतु त्याला शून्यावर बाद केला. धावसंख्या 1-5. बजाव. प्रेक्षकांचं मनोरंजन करताना डीजे मास्टर आमचा दशरथजी पाटील यांचं आगमन झालेले चषकामध्ये आपले सरचे स्वागत. या 4 दिवसामध्ये तुमची खूप उणीव भासत होती परंतु ती उणीव आता तुम्ही पूर्ण केलेली आहे. दशरथजी पाटील आपले या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत असेल. धन्यवाद मांजरेकर सर. उमेशजी साहेबांना विनंती असेल की आपण युवा नेतृत्व सुधीरजी ठाकरे यांना सन्मानित करायचं या क्रीडा नगरीमध्ये. उमेश पाटील यांना विनंती असेल की त्यांनी सुधीर ठाकरे यांचा मोठा सन्मान करायचा आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुधीरजी ठाकरे युवा नेतृत्व यांचा सत्कार आणि सन्मान होतो या क्रीडा नगरीमध्ये. सत्काराचा मेनू असेल मायेची उबदार शाल, आम्ही जाणून बुजून प्रेमाचं लेट ठेवला होता. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. फटका फसलाय आणि संघाला झटका बसलाय. दुसरा. धन्यवाद धन्यवाद. ऑल टू रवी मांजरेकर सर. 2 गडी बाद झाले. धावसंख्या फक्त न फक्त 5 एका षटकाच्या समाप्तीनंतर. काय गोलंदाजी हाताळले गोलंदाज हर्षद या गोलंदाजाने. बंटीने थोडस आम्हाला नाराज केलं होतं परंतु ती उणीव वाचून दिली नाही आता गोलंदाजाने. नवीन बॅटर प्रथमेश. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कोण आलाय? अजय. होय अजय कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय मित्रांनो. सर्वांची माफी मागतोय. सतत 6 दिवस याच मैदानावर डे नाईट टुर्नामेंट करताना थोडासा आवाजामध्ये बदल झालाय. माफी असावी कारण 2 दिवस नुसतं मागे बसून कॉमेंट्री ऐकत होतो परंतु नाविलाज क्रिकेटची सीझन भरपूर असल्यामुळे नाविलाजाने मला पुन्हा एकदा समालोचन करण्याला यावंच लागलं. थोडासा आवाज खराब आहे, माफी असावी. हो 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 पंच बोलतायत, इशारा करतात. डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू वाईट. एका धावेत वाढ. धावा झाल्या 2-6. मान्यवर आमच्यापासून रजा घेताना अगदी वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलात. तुमचे धन्यवाद. माजी उपसरपंच नरेशजी पाटील
यांचं या मैदानामध्ये आगमन झाले, या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले त्यांच्या चौथ्या दिवसामध्ये सहर्ष 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 स्वागत नरेश पाटील माजी उपसरपंच पालक नाही. अजय हो चांगला चेंडू होय. असा वाटला होता या चेंडूवर मोठा फटका येईल, परंतु तसं काय झालं नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा आयोजकांच्या विनंतीनुसार दादूपाड्याचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती करतोय की आपण आपली जागा मुख्य मंचावर या. माणसाची शोभा वाढवा. दादूपाडचे सर्वच ग्रामस्थ या धावा तुम्हाला वाचवावे लागतील. इथे एक धाव होती, तिथे 4 धावा. 1-2 का 4. नरेश पाटील यांनी या पीएन चषकासाठी अगदी तन मन धन अर्पण केलेले. चौथ्या दिवसामध्ये त्यांचा पुन्हा आगमन झालेले. माजी उपसरपंच पालक ने अजय सोडून दिला चेंडू. का पंच कुलदीप ठले सांगतात का हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर आहे, त्याच्यामुळे दंडित केलाय गोलंदाजाला अजयाला. हा चेंडू अजय या गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. एका धावाने धावसंख्या वाढते 11. टायमिंग साधता आलं नाही. शॉर्टपिच चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा इरादा होता, परंतु या चेंडूवर एकच धाव. धावा झाल्या 2-12. दोन बाद 12. भरपूर असे कमेंट्स येतात. खूप सुंदर आयोजन आणि खूप सुंदर टेलिकास्ट. आरटी मूवीज, रुपेश ठाकरे अँड टीम. क्लिअरिटीचा बादशाह गणला जातोय हा रुपेश ठाकरे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चुकी होणार नाही. अजून एक गडी बाद. धावसंख्या 3-12. धावा आहेत 3-12. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेल्या अंबस संघाच्या फलंदाजांना पहिल्या दिवसामध्ये काय फलंदाजी केली होती, परंतु ते फटके पाहायला मिळालेले नाहीत, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मापुलीचे गोलंदाज. फटका थोडा वेळ हवे. चेंडू पॉइंटच्या दिशेने, तिथून चेंडू जातोय गलीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा बंटी. फुटबॉल खेळतोय, कारण वाकणे कठीण झालेले बंटी याला. आणि 4 धावा. रिप्ले बघावसे वाटते हे बंटीचे क्षेत्ररक्षण. पाहूया.
फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता बंटी यांनी आणि बंटीचा चेंडू का पिछा सोडित नाही. चेंडू बंटीच्या मागे लागलाय आणि बंटी चेंडूच्या मागे लागतोय. बंटी असल्यानंतर मजाक मस्ती होतेच. बंटीला ठाऊक आहे मांजरेकर आहे. लो फुलटा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण. मी तर म्हणेन 1 धाव धावली आणि दुसरी अक्षरशः चोरली. दिवसा ढवल्या चोरी धावांची. धावा झाले 18. पहिल्या षटकामध्ये फक्त 5, या षटकामध्ये 13. माजी उपसरपंच नरेशजी पाटील यांचा आगमन झाले मंचावर. पुण्याच्या या चषकामध्ये PN चषक पालकने 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. धावसंख्या झाले 3 बाद 18. 2 षटकाची समाप्ती. 9च्या सरासरीने धावा जमा केल्यात लांबच संघाच्या या फलंदाजाने आणि या 18 धावा जमा करण्याच्या नादामध्ये 3 मोहरे त्यांनी गमावलेले आहेत. त्या मोहऱ्यामध्ये कोण कोण असेल? एक रोशन, दुसरा सक्षम आणि प्रथमेश. सलामीला आलाय सुशांत. हा मात्र एका बाजूला तग धरून राहिलाय. त्याला साथ देतोय अशू. वैयक्तिक 10 धावावर खेळतो सुशांत आणि 6 धावावर खेळतो अशू. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय संदेश. एक विकेट टिकर गोलंदाज मानला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव. धावा झाल्या 19. संदेश कर्णधाराने काय संदेश दिला संदेश या गोलंदाजाला? कारण हाणामारीचे षटक आहे. स्लॉगवर चेंडू सोडून दिलाय पंच ज्ञानदेव पाटील आमच्याकडे वळतात. चेंडू इशारा करतात. हा चेंडू वाईट. पंचाच्या समांतर धाव मिळते अवांतर. आदेश पाटील यांनी सुद्धा खूप या स्पर्धेसाठी आपलं तनमन धन अर्पण केलेले. आदेश पाटील आपले सुद्धा स्वागत. डॉट बॉल. हाणामारीचे षटक आहे. म्हणजे ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर कुटाकुटीचे षटक आहे. या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल? चांगली गोलंदाजी आतापर्यंत तर एक चेंडू वाईट हाताळला. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये धाव दिले फक्त 2. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे का? परंतु लांबी सुद्धा जास्त आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. षटकार. कुलदीप सर चेंडू आलाय. धावसंख्या झालेली ती मित्रांनो 26. 3 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. चेंडू नवीन द्यायचा का जुना द्यायचा पहा. कारण सकाळपासून आपण जुने चेंडू दिले त्याच्यामुळे जुना चेंडू दिला जाईल.
त्या 3 दिवसामध्ये नवीनच चेंडू आपण देत होतो, पण आजच्या दिवसामध्ये थोडासा त्याच्यात बदल झाला होता. चुकीने तो नवीन चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. धावसंख्या झालेले 26. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सूरज कांबळे एकदम निवांतपणे उभा आहे. माझ्यावर तो खूप नाराज आहे. का? सामना संपल्यानंतर भेटून जा दादा. संदेश. हो, ह्या चेंडूची आवश्यकता होती आंबेडकर नगर संघाच्या गोलंदाजाला. काही चेंडू हाताळलाय जबरदस्त. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सफल झाला आता फलंदाज, परंतु चेंडू पडल्यानंतर चेंडू टर्न घेतला. चेंडू झप दिशा आतमध्ये आला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अक्षरशः फलंदाजाला गंडवलाय. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंगचा. संदेश या गोलंदाजाचा सामना करतो फलंदाज अशो. मात्र सूरज आहे. सूरजनी घाई केली मित्र मानेन, परंतु चेंडू अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा. दोन धावाने धावसंख्या वाढले. धावसंख्या झालेले 28. 29 धावांची आवश्यकता आहे. सूरज हातून चेंडू गेला, त्याच्यानंतर बॅकअप किती सुंदर पहा. आरजे धन्यवाद धन्यवाद मांजरेकर सर, धन्यवाद. तर PN पालकने आयोजित PN चषक 2026 मध्ये आपण पाहतो स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या सत्रामध्ये स्पर्धा येऊन ठेपले. मी मंचावर स्थानापन्न झालेले पाहुण्यांच्या सत्कार समारंभाकडे बोलतोय. खास करून उमेशजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी पाटील माजी महासरपंच उपसरपंच यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. मोठ्या मनाने सन्मान करायचा आहे. राजेश पाटील यांचा मोठा सन्मान होतो या क्रीडा नगरीमध्ये. निश्चितच करून एक चांगलं व्यक्तिमत्व पालखणी गावचं, हसरा चेहरा आणि बोलका चेहरा असं राजेशजी पाटील यांच्याकडे बघितलं तर निश्चितच करून अतिशय सुरेख व्यक्तिमत्व. त्यानंतर उमेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपण बालारामजी घरत समाजसेवक आणि शाखा प्रमुख पालखणे यांचा सुद्धा मोठा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. बालारामजी घरत ही संधी बालारामजी घरात मिळत नसते परत परत, लक्षात ठेवायची आहे. कारण एक माझा जुना जोडीदार बाला अंबाडी, इथे आम्ही सतत नेहमी एकत्र असायचो. त्यानंतर पालखणे गावचे एक समाजसेवक दशरथजी पाटील यांचा सुद्धा एक मोठा सन्मान या क्रीडा नगरीमध्ये आपण करत आहोत. सन्मानाचा मेनू असेल मायेची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण, गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. दशरथजी पाटील यांचा मोठा सन्मान आणि सत्कार होतो या क्रीडा नगरीमध्ये. पाहुण्यांचं आणि वरिष्ठांचं सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याला अनुसरून आम्ही हा सन्मान करतोय. दशरथजी पाटील हे बरेच नाव आहेत. एक दशरथजी पाटील कॉमेंटेटर, एक दशरथजी पाटील गुरुजी, नाही हे दशरथजी पाटील पालखणे गावचे. त्यानंतर या गावचे समाजसेवक आदेशजी पाटील यांचा सुद्धा मोठा सन्मान आणि सत्कार या क्रीडा नगरीमध्ये आपण करत आहोत. उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. उमेशजी पाटील या गावचे एक समाजसेवक, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक असं यांच्याकडे बघितले जाते. आदेश पाटील. त्यानंतर महासरपंच उपसरपंच
नरेशजी पाटील यांचा सुद्धा मोठा सन्मान आणि सत्कार या क्रीडा नगरीमध्ये होतोय. उमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद धन्यवाद. सर्व मान्यवरांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊ, कारण त्यांनी आपला किमती वेळ आपल्यासाठी या क्रीडा नगरीसाठी PN चषकामध्ये खर्च करून आपली वेळ मोलाची वेळ खर्च केली आणि आपल्या या मंचाची शोभा वाढवली. सुस्वागतम सुस्वागतम सर्व मान्यवरांसाठी. वळूया समालोचन कक्षाकडे. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. इथे दोन संघ असतील, एका बाजूला साईगाव तर दुसऱ्या बाजूला कवाड. एक मोठी लढत. काय नाव त्यांचं? मित कवाड आणि साई देवा साईगाव अशी दोन संघामध्ये दुसरी सेमी फायनलची नाणेफेकी आपण करत आहोत. बाला तुम्ही जरा बाजूला व्हा ना. बाला बाला घरात. प्रेमजी गायकवाड सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते दोन संघामध्ये नाणेफेकी करायची आहे. त्यांना दाखवा अगोदर कॉल. चापा असा मीत कवाड संघाच्या संघनायकाने कॉल मागितलाय आणि कॉल त्यांच्याच बाजूने लागलाय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. 3 षटकांचा सामना असेल. नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथम फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी करू, आम्ही क्षेत्ररक्षण करू. सामना चालू आहे. जास्त मी काय मुलाखत घेत नाही. देऊया दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. तर मीत कवाड संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकलेले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले त्यांनी साईदेवा संघाला, साईगाव संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर झेल खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू धरतीला दान. एक जीवनदान नीतीनेला. एक धाव पूर्ण. होऊ शकता आपण रिप्ले मध्ये. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे होता. ओमकार पाटील पालकने या मान्यवरांचं आगमन झालेले. PN चषक पालकने 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दोन्ही फलंदाजाने आपला अकाउंट ओपन केलेले. धावा झाल्या 2. धावांची आवश्यकता किती तर 29. 18 चेंडू आणि 29 धावा. जवळजवळ 10च्या सरासरीने धावा करायच्या आहेत टीम छोट्या 11 आंबेडकर नगर माफोली संघाला. आजच्या दिवसामध्ये भरपूर असा प्रेक्षक वर्ग. जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपलीच पाहिजेत. सुसाट आलेला चेंडू. सुशांत त्याचा डॉट बॉल. धावा झाल्या 2. सुशांत राईट अँड ओव्हर द विकेट. एक धाव पूर्ण आणि एका धावाने हळूहळू मंद गतीने धावफलक पुढे जातो. धावा झाल्या आहेत 3. 4 चेंडूचा खेळ झालेला. 4 चेंडू मध्ये धावा झाल्या 3. फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय.
क्षेत्ररक्षक तिथे नाही कोण पाहूया. आम्हाला इथून काय पाहायला मिळत नाही. पंच इशारा करतात चौकार. या 4 धावणे धावसंख्या वाटते. धावसंख्या झालेले 7. पहिले षटक चालू. धावा झाल्या आहेत तर बिनबाद 7. धावांची आवश्यकता 29. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? अरे एक चौकार तर आलेला आहे. प्रयत्न तोच होता. पायावर चेंडू आदळतोय. 25 रुपयाने गडी बाद होतो हर्षद. एक षटकाची समाप्ती. धावा झाल्या आहेत किती? तर धावा झाल्या आहेत फक्त न फक्त 7. नवीन बॅटर सुशांत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले प्रथमेश. बारा चेंडू मध्ये किती धावा? 22. 12-22 म्हणजे 11च्या सरासरीने आता धावा करायचे आहेत. एक षटकाची समाप्ती. धावा झाल्या आहेत 7. एक गडी बाद. नितीन पंडित सामना करण्यासाठी सज्ज आहे. उंचपुरा असा फलंदाज नितीन. वेगात टाकलेला चेंडू जाग्यावरच घरंगळत राहिला. डॉट बॉल. अगदी फुलर लेनचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा इरादा होता परंतु चेंडू जाग्यावर. प्रथमेश पुन्हा एकदा वेग वेग आणि फक्त वेग. वेगावर स्वार झालाय गोलंदाज. दुसरा चेंडू डॉट. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. चेंडू पडल्यानंतर सब दिशा आतमध्ये आला. चेंडू टर्न झाला. बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. डॉट बॉल. प्रथमेश 2 चेंडू टाकून झाले. दोन्ही चेंडू डॉट. तर 10 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका येईल का की पुन्हा एकदा निर्धाव? पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी. निर्धाव चेंडूची हॅट्रिक झालेले. लगातार 3 चेंडू सलग निर्धाव. पाहू शकता आपण. चेंडू पडल्यानंतर आता मात्र सरळ गेला. नऊ चेंडू 22 धावा. प्रथमेश चौथा चेंडू. आता मात्र दाखवून देतो नितीन. नाही चलेगी रणबंदी. षटकार.
नितीन पंडित दर्शवतो जास्ती वेळ शांत राहायला मी काय संत नाही. आणि चेंडू भिरकावून दिलाय षटकारासाठी 6 धावा. धावसंख्या झाले 13. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना सेमीफायनल नंबर 1. टीम लामज आणि टीम महापोले आंबेडकर नगर या दोन संघामध्ये संतोषजी गुरव साहेबांचा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. ह्या असोसिएशनचे अध्यक्ष विनंती करतोय आपण विना विलंब मुख्य मंचावर या. हो घ्या पेरलय 10 कदम चौकार. आता 7-12 आलाय. कोणाच्या नावावर 7-12 साठी भरपूर नाती तुटल्यात. 7 चेंडू थोड्या वेळात कळलं कोणाच्या नावावर हा 7-12 जाईल. हा 7 चेंडू 12 धावा. 7-12 आकडा आला ना का मग मजा येते. 7-12 हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. गोलंदाज प्रथमेश गोलंदाजाचा 3 चेंडू लगातार डॉट. 2 चेंडू मध्ये 10 धावा. पुन्हा षटकार. आता 6-6. बनशी बनशी तुला हिस्सा देव सांग कनसी. परंतु आता 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. ठोसा ठोसा तोडीस तोड. 3 चेंडू डॉट आल्यानंतर 3 चेंडू मध्ये धावा आल्या 16. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. ज्या वेळेस 1 चेंडू मध्ये 1 धाव असते ना तेव्हा सहसा पाहतो आपण ते धाव होत नाही. परंतु 1 चेंडू मध्ये 6 असते ते जरूर होते. आता प्रत्येक चेंडू मागे धाव आहे. 6 चेंडू 6 धावा. प्रेक्षक वर्गाच्या नजरा खिलून ठेवणारा सामना लामज वर्सेस आंबेडकर नगर महापोली. पाहुण्यांचं आगमन झालंय. सामना 1 मिनिट फक्त थांबवायचा आहे पंच. फटाक्यांच्या आतिषबाजीने आमच्या मान्यवरांचं इथे स्वागत सन्मान होतोय. सन्माने माने किशोर जाधव साहेबांचं ह्या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले. पीएन चषक पालकने 2026 मध्ये आपले सरचे स्वागत स्वागत स्वागत. माजी सभापती किशोरजी जाधव साहेबांचं या मुख्य मंचावर आगमन झालेले. पुनश्च चषकामध्ये आपले स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांच्या इथे स्वागत सन्मान होतोय. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय रोशन. सामना करील सुशांत. फटका फसलाय
आणि संघाला झटका बसलाय. आता 5 चेंडू 6 धावा. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कोणीही बाकीत करू शकत नाही. नवीन बॅटर संदेश. ज्यावेळेस संघ संकटात असतो ना तेव्हा संदेशाची चांगली कामगिरी होते. ज्यावेळेस लांबच संघ संकटात असतो त्यावेळेस कामगिरी करताना आपण नेहमी पाहिलंय, जी फलंदाजी असो की गोलंदाजी. रोशन कालचा सामना आपण बघितला होता. पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात. हा चेंडू वाईट आहे. रिव्ह्यूचा कुठल्याही इथे या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही. पंचांनी दवसलाय हा वाईट चेंडू. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू नका. नो आर्ग्युमेंट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही. आपल्याला पहिल्या दिवसापासून माहित आहे. पंचांना जर वाटला तर रिव्ह्यू तरच. रिव्ह्यू पंचांचा निर्णय रिव्ह्यू पाहिजे. पंच यस. चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. तर वेळ दौडू नका. त्याच्यामुळं तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला हा चेंडू वाईट आहे. आणि एका धावाने धावसंख्या वाढते. आता माझं किती चेंडू आणि किती धावांची आवश्यकता आहे? 5 चेंडू 5 धावा. कट केलेला चेंडू दन 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 करीत सीमाने से बाहेर. चौकार. लेवल एका धावेची आवश्यकता आहे. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी हे दोन संघांमध्ये चाललेली ही झुंज. फायनल मध्ये कुठला संघ येईल? टीम लामच की आंबेडकर नगर मापोली? प्रेक्षक सुद्धा जाणून चुकल्यात कोण जाईल, कारण फक्त एका धावेची आवश्यकता आहे आणि हा विजयाचा शंखनाद करणारा चौकार. हॅलो हॅलो हॅलो. नरेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपल्या व्यासपीठावर स्थान आपण झालेले
जिल्हा परिषदचे सदस्य माननीय किशोरजी दादा जाधव यांचा शुभ सन्मान आपण या क्रीडा नगरीमध्ये करत आहोत. धन्यवाद किशोरजी, आपण आलात आणि आमच्या या मंचाची आणि क्रीडा नगरीमध्ये आमची शोभा वाढवलीत. खूप खूप तुमचं स्वागत, सुस्वागतम तुमच्यासाठी. जिल्हा परिषद सदस्य किशोरजी जाधव यांचा सन्मान. धन्यवाद धन्यवाद. फर्स्ट सेमीफायनल आपण बघितले. त्या फर्स्ट सेमीफायनलमध्ये टीम छोटा इलेव्हन आंबेडकर नगर महापोली या संघाने बाजी मारली, फायनलमध्ये प्रवेश केला. धन्यवाद मांजरेकरजी. त्यानंतर नरेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ